मोर्चाचं कसं नियोजन असतं? उद्या 15 सप्टेंबर रोजी जालना येथे बंजारा समाजाचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक तांड्यामधून तरुण, प्रौढ, ज्येष्ठ, महिला, पुरुष मोठ्या संख्येने वाजत गाजत पारंपरिक वेशभूषेमध्ये जालन्यामध्ये दाखल होणार आहे. जालना शहरामध्ये जवळपास बंजारा समाजाचा हा पहिलाच असा मोर्चा असेल की जो ना भूतो न भविष्यती असा असेल. अंदाजे 45 ते 50,000 बांधव आणि भगिनी या ठिकाणी येण्याची शक्यता अनेक लोकांच्याकडनं माहिती घेतल्यानंतर मिळते. इथे सर्वच स्तरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, प्रशासकीय, तरुण, विद्यार्थी सर्वच क्षेत्रातील बंजारा बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने गेल्या 3-4 दिवसापासून दिवस रात्र काम करत आहे, झटत आहे. पूर्ण जालना शहर या मोर्चासाठी सुसज्ज झाल्याचं चित्र या ठिकाणी जालन्याच्या परिसरात दिसतं. आणि अनेक 2 चाकी मोटरसायकल आणि अनेक 4 चाकी मोटरसायकल आणि काही जवळचे लोक पायीसुद्धा या ठिकाणी मोर्चाने येणार आहेत. मी सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करेन की रस्त्याची वाहतूक कोंडी होऊ नये, वेग मर्यादित ठेवून सुरक्षितरित्या सर्वांनी या ठिकाणी यावं. कृपया कोणीही वाहनाला ओव्हरटेक करू नये आणि एकमेकांची पूर्ण काळजी मोर्चाच्या दरम्यान घ्यावी. पायी चालताना अगदी शिस्तीमध्ये अंतर ठेवून आणि महिला पुरुष असं हे सगळं बघून छानपैकी शिस्तीचं प्रदर्शन बंजारा बांधवांनी करावं असं हात जोडून मी या ठिकाणी विनंती करतो. आणि प्रशासनाला आणि पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण याच्या संदर्भात योग्य असं सहकार्य आपण करावं. या मोर्चाला आपण दिलेली प्रसिद्धी म्हणजे खऱ्या अर्थाने वंचित आणि दुर्लक्षित असलेल्या खरोखर आदिवासीचे सर्व लक्षणं ज्यांच्यामध्ये आहेत, स्वतंत्र बोली भाषा, स्वतंत्र पेहराव, एक वेगळेपण, गावाच्या बाहेर एक स्वतंत्र राहण्याची वसाहत करून तांड्याची पद्धती, जेवणाचे आहाराचे एक वेगळेपण, भाषेचं वेगळेपण, लोकनृत्य, लोकगीत आणि एक प्रकारची रोटीपेटी व्यवहाराची एक वेगळी संकल्पना असलेला काही अंशी भित्रा आणि आदिवासीचे सर्व लक्षणं पूर्ण करणारा हा समाज, जो अत्यंत प्रेमळ भाषेमध्ये सेवालाल महाराजाचे आणि वसंतराव नाईकांचे गीत तयार करून मांडतो, नंगाराचा नाद करतो, थाळीचा सुमधुर संगीत त्या ठिकाणी हे करतो. मग कोणी सारंगी वाजवतं, कोणी बासुरी वाजवतं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य या ठिकाणी अंगीकृत करणारा हा जो समाज आहे तो समाज या ठिकाणी येत आहे. मी त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. याच्यात मेहनत करणाऱ्या सर्वच बंजारा बांधवांचं, ते सर्व राजकीय पक्षाचे असतील, विविध सामाजिक संघटनेचे असतील, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, आभार करतो. आणि आपणा सर्वांना विनंती करतो की उद्याच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. आणि बंजारा बांधवांनी आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, आपण जिवंत आहोत आणि आपली मागणी पूर्ण होण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहून शासनाला आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं आवाहन करतो. धन्यवाद.